नमस्कार, मी योगेश सांगळे DCN बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत करतो. टुरिस्ट व्हिसावर भारतात येऊन धर्मप्रसार करणाऱ्या 3 अमेरिकन नागरिकांवर पुणे पोलिसांनी कारवाई केली. पुण्यातील शुक्रवार पेठेत तिघे पत्रके वाटताना आढळले. व्हिसा नियमांचं उल्लंघन केल्यामुळे त्यांना 10 मे पूर्वी भारत सोडण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत. देहू इथं गोळ्या झाडून रमेश रेड्डी या तरुणाचा खून करण्यात आला. मंगळवारी रात्री 8:30च्या सुमारास ही घटना घडली. मागील वर्षी 13 फेब्रुवारी 2025 रोजी रमेश याचा भाऊ विक्रम गुरुस्वामी रेड्डी याचा देखील गोळ्या घालून खून करण्यात आला होता. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. अशाच प्रकारची एक घटना फुरसुंगी भागातील गंगानगर परिसरात घडली. तडीपार गुंड राणा कांबळे याचा कोयत्याने वार करून खून करण्यात आला. गुन्हेगारी वर्चस्वाच्या वादातून ओम मोरे आणि त्याच्या साथीदारांनी कांबळे याच्यावर सपासप वार केल्याची माहिती समोर आली आहे. विमाननगर येथील PHN टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या IT कंपनीतून चेक चोरी करून 4.5 कोटींचा गैरव्यवहार करण्याचा प्रयत्न झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन अशोक कंसे असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. चंदीगड पुणे इंडिगो विमानाने प्रवास करून आलेल्या 2 प्रवाशांना पुणे विमानतळावर त्यांच्या बॅगा फाटलेल्या आणि खराब अवस्थेत आढळल्याने त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. बॅगेत असलेल्या अनेक मौल्यवान वस्तूंचे नुकसान झाल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. झालेल्या नुकसानीबद्दल योग्य भरपाई द्यावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.